कुटुंबासाठी मला एवढा वेळ देत नाही. बरोबर, साहजिक आहे सर. माझं जॉईनिंग 17 जून 1987 आहे. 18 जून फक्त मध्ये गेला आणि 19 जूनला माझे वडील एक्सपायर झाले. तिसऱ्या दिवशीच जॉईनिंग घेतल्यानंतर. हो, तिसऱ्या दिवशी. बरोबर. पण वेळापत्रक समोर ठेव. त्यावेळेस इतका वेळ पेपरमध्ये आणि त्यावेळेस जर समजा आपल्याला दुर्दैवानं नाही वेळ मिळाला मग काय होणार. मी 2 प्रसंग कधीच विसरणार नाहीये. एक म्हणजे माझा झालेला सत्काराचा कार्यक्रम आणि माझ्या कन्येचं लग्न सुद्धा तिथंच यशोदीप गार्डन मंगल कार्यालयामध्ये झालं होतं. तर माझ्या गावच्या वराडी मंडळीपेक्षा इथली मंडळी खूप म्हणजे तो एक इतिहास झाला. नाही, तो इतिहासच झाला. खरं आहे. एवढं सगळ्यांनी पाहिलं तर तो इतिहासच झाला. मला त्यावेळेस कळालं की या मंडळींचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला त्यावेळेस. त्या 2 संधींमध्ये, त्या 2 कार्यक्रमांमध्ये रिस्पेक्ट तर आयुष्यभर मिळालाच हो, पण खऱ्या वेळेला प्रेम त्यावेळेस पाहिलं मिळालं. आणि आज शिक्षक जे काही स्टाफ अवसरी बुद्रुकच्या शाळेवर आहे, योगायोगाने यातला बराचसा स्टाफ माझे विद्यार्थीच आहेत. हे अत्यंत महत्वाचं आहे. जे काही तिथं परंपरा सुरू केलेली, जे उपक्रम राबवलेले आहेत ते त्यांनी अनुभवलेले आहेत आणि अनुभवलेले असल्यामुळे ते बरोबर त्यातून आता चाललेले आहे. त्या संस्कार आणि ज्ञानांवर हे नक्की बॅलन्स कसं ठेवायचं सर? आज संस्कार तितकेच महत्वाचे, ज्ञान आहे इतकेच. आता संस्कार मिळण्याची ठिकाणं खूप आहेत. सो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासवर. आज आपण सगळ्यात मूल्यवान व्यक्तिमत्वाला भेट देण्यासाठी आलो आहोत. आपण आत्ता आहोत मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे. सो आपण अशा व्यक्तिमत्वाला आज भेटण्यास आलो आहे जे आज नुसते मनसर, अवसरी, तालुका आंबेगाव इथे प्रसिद्ध नसून संपूर्ण पुणे जिल्हा नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र आज त्यांना ओळखतं. सो आपण आज आलो आहोत सुपेकर सरांना भेटायला, जे आज नाही मुलांचे फेवरेट आहेत किंवा आदर्श आहेत, पण आज त्यांच्या देखील आईवडिलांचे ते एक आदर्श शिक्षक होऊन गेले एका काळी. त्यांचा शैक्षणिक जो मार्ग होता तो 1987 रोजी चालू झाला आणि जो 2022 पर्यंत अखेर संपला. पण आजही रोजी त्यांनी रिटायरमेंट घेतल्यानंतर देखील आज प्रत्येकाच्या घरात आज त्यांच्या नावाचा उल्लेख होतो. आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाढ कशी करावी, प्रत्येक बोलतात ना आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आज ह्या माणसाची आठवण येते. कारण ह्या माणसाने, ह्या आदर्श शिक्षकाने आज कुठेतरी प्रत्येक घरातला एक माणूस घडवलाय आणि तो माणूस घडवल्यामुळे आज त्यांची संपूर्ण पिढी बदलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आज जागृत झाली आणि आज ती आपल्याला प्रत्येक गावात दिसते. तो सर रुजू होते विद्या विकास मंदिर, अवसरी बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे. आणि त्या गावातली नाहीतर त्या आजूबाजूतल्या प्रत्येक गावातली, प्रत्येक घरातली मुलं आज त्या शाळेत शिकून गेली. 35 वर्ष त्यांनी ह्या संपूर्ण शैक्षणिक कालावधीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या स्वप्नांच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि आज त्यांचा प्रत्येक विद्यार्थी हा शैक्षणिक क्षेत्रात नसून तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतो. आणि आज त्यांची मुलाखत आणि त्यांच्या आयुष्यातला जो क्षण त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यासोबत घालवला आणि आपल्यासारखे ते विद्यार्थी जेव्हा होते हे संपूर्ण आज आपण एका छोट्याशा भागामध्ये घेऊन आलो आहोत. तर अनुभवाची गुरुकिल्ली भाग 4 यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो सुपेकर सर, खरंच मनापासून धन्यवाद आल्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सर हे सगळ्यांसाठी आदर्श आहे, पण मला माझ्या आजोबांसारखेत. सो मला प्रत्येक वळणावरती त्यांनी खूप योगदान दिलं आणि ज्या वयात मी मित्रांसोबत फिरायला पाहिजे होतं त्या वयात उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी आल्यानंतर सुपेकर सरांच्या घरी जाऊन नक्की बसायचो. कारण ते 1-2 गोष्टी शिकवायचे जे मला आज मुंबईसारख्या परिसरात जर शिक्षण घेऊन भेटल्या नाही आणि ते मला आज त्यांच्याकडे भेटल्या. सो सर, तुमचं हे शैक्षणिक संपूर्ण जे तुम्ही घेतलं म्हणजे शाळेमध्ये तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवलं आणि जेव्हा तुम्ही आमच्यासारखे विद्यार्थी होते तुमच्या शाळेमध्ये, जसं आम्ही आज तुमचं नाव उल्लेख करतो की आमचे म्हणजे सगळ्यात चांगले शिक्षक म्हणजे सुपेकर सर, तुम्ही नक्की कोणाचा उल्लेख कराल तुम्ही जेव्हा शाळेमध्ये होता सर? खरं तर माझं जे शिक्षण आहे पूर्णपणे ग्रामीण भागामध्ये झालेलं, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण झालेलं. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मुक्काम पोस्ट भालगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी झालेलं. त्यानंतर 11वी-12वी म्हणजे ज्युनियरचं सायन्सचं शिक्षण हे श्री तिलक विद्यालय पाथर्डीला झालं आणि BSc
माझं बलबीर महाविद्यालय बीड या ठिकाणी झालं आणि B.Ed मी शासकीय अध्यापक महाविद्यालय परभणी या ठिकाणी केलेलं आहे. आणि माझी जॉईनिंग 19 जून 1987 पासून विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक या ठिकाणी आहे. म्हणाल तर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे कोणी ना कोणीतरी आदर्श शिक्षक असतो. त्यावेळेस आमचेच एक सुपेकर सर असायचे, त्यानंतर कुलकर्णी सर, पटेल सर वगैरे हे ज्या महान व्यक्ती आमच्या दृष्टीनं होत्या त्या शेवटपर्यंत माझ्या दृष्टीनं आदर्श होत्या. आणि मी जेव्हा शिक्षकी पेक्षामध्ये ते काम केलेलं आहे तेव्हा त्या व्यक्तींना आदर्श समोर ठेवूनच मी पूर्ण आयुष्यामध्ये अध्यापनाचं काम केलेलं आहे. आज पहिल्यांदा मला समजलं, म्हणजे प्रत्येकाला समजेल की सुपेकर सरांच्या मागे पण आदर्श शिक्षक सुपेकर सरच होते. सो ह्या नावाला खरंच मानलं गेलं पाहिजे की नावातच एक जादू आहे सर, ज्याने एक आदर्श तत्व त्यामध्ये येतं. सो सर, जेव्हा तुम्ही असे लहानपणी शाळेत जायचे तर शाळेत गेल्यानंतर तुमची म्हणजे मस्ती होती की नुसते तुम्ही शैक्षणिक क्षेत्रालाच धरून होते? मस्ती आता खरं जर सांगायचं ठरलं तर आता त्या काळचा काळ म्हणजे खूप म्हणजे संघर्ष करायला लागायचा. प्रतिकूल परिस्थिती बहुतेक ग्रामीण भागामध्ये अशीच. शेतकरी कुटुंब असल्यामुळं घरी जनावरं असायचे आणि सुट्टीच्या दिवशी शाळा सुटल्यानंतर शेतीची कामं, जनावरं शेळ्या सांभाळायचं काम. डोंगरात जेव्हा जनावरं घेऊन जायचो तेव्हा हातात पुस्तक घेऊन जायचो आणि मिळेल त्या वेळेत माझं अभ्यासाचं काम सुट्टीत तसं असायचं. असं काही AC मध्ये किंवा कोणत्या क्लासला मी माझ्या आयुष्यामध्ये खरं तर कोणत्याही क्लासला कधी गेलो नाही आणि जाण्याची वेळही आलेली नाही. आमचं अभ्यास जो असायचा तो अभ्यास असा निवांत जनावरांच्या पाठीमागे शेळ्या वगैरे राखताना असायचा. नैसर्गिक निसर्गाच्या सानिध्यामध्ये अशा पद्धतीनं असायचं. आणि आवड पहिल्यापासून अभ्यासाची मात्र असायची. त्यामुळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मी इथपर्यंत आलेलो आहे. मस्त. म्हणजे म्हटलं गेलं ना की आता शाळा झाल्यात, इमारती झाल्यात सर, क्लासेस झालेत, AC क्लासरूम झालेत, पण खरा अभ्यास तो निसर्गामधलाच असतो. आणि सर, जेव्हा तुम्ही शाळेत होते किंवा कॉलेजला होते तेव्हा कधी असं म्हणजे पाहिलं होतं तुम्ही की विचार केला होता की मी एक शिक्षक बनेल आणि प्रत्येक घरातला एक मुलगा नक्की मी शिकवेल? आता ग्रामीण भागामध्ये घरातले सगळे अशिक्षित असल्यामुळं असं खास एवढं मार्गदर्शन नसायचं. पण आमच्याच वाड्यामध्ये एक चुलते मुख्याध्यापक आम्हाला होते, सुपेकर सर. असं वाटायचं कधीतरी की आपणही याच्यासारखं शिकावं आणि आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पूर्णपणे बदलावी असं त्याच वेळेस वाटलेलं होतं. आणि ते समोर ठेवून, ते टार्गेट समोर ठेवून सगळी वाटचाल केलेली आहे. ओके. म्हणजे थोडक्यात घरामध्ये एक उदाहरण उत्तम होतं मुख्याध्यापकांचं, म्हणून आज सर देखील मुख्याध्यापकच होते. शेवटची त्यांची कार्यरत जी होती ती मुख्याध्यापक म्हणूनच होती. सो म्हणजे सुपेकर सरांसारखं कोणतरी भेटलं आणि म्हणून आपल्याला आज सुपेकर सर ह्या महाराष्ट्रात भेटले. थोडक्यात सांगायला म्हणजे काय वेगळं नाही. मग सर, जेव्हा तुम्ही ह्या शाळेच्या म्हणजे जेव्हा शाळेत जायचे किंवा ते तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास केला, सगळ्यात आवडता विषय तुमचा नक्की कोणता होता? अर्थातच गणित. म्हणजे तुम्ही लहानपणापासून पहिल्यापासून गणितातच श्रेष्ठ होते. आणि मग आता जे मुलं गणितात सर लॅक करतात किंवा म्हणजे त्यांना आवडत नाही तो विषय, त्याचं मूळ कारण काय असू शकतं सर? असं काही नाही. गणित आवडतं. कधी आवडतं? जर त्याचे बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील ना तर गणित आवडतं. गणित हा विषय असा बाकीच्या विषयांसारखा पाठांतरावर भर देऊन वगैरे असा नाही आहे. मला पहिल्यापासून गणिताच, विशेषतः भूमितीमध्ये रस होता आणि पहिल्यापासून तो मला खूप त्यावेळेस जमायचं असं नाही मी सांगणार, पण आवड मात्र माझी त्या विषयामध्ये होती. माझी परिस्थिती जर म्हणाल तर मी आयुष्यभर अगदी 87 पासून 2022 पर्यंत योगायोगानं भूमिती हाच विषय मला शिकवायला मिळाला, सेमी आणि मराठी दोन्ही माध्यमामध्ये. आणि तसं जर पाहिलं तर ज्या मुलानं विद्यार्थी दशेमध्ये कधी कंपास सुद्धा स्वतःचा हाताळलेला नाही त्या माणसानं पुढं म्हणजे आयुष्यामध्ये मुलं घडवताना त्याचाच वापर करून तो विषय शिकवलेला आहे. मला कधी कंपास पेटी सुद्धा नव्हती. गरज भासेल तेव्हा म्हणजे मित्राची घ्यायची आणि वापरायची असा प्रकार तेव्हा होता.
म्हणजे ज्या गोष्टी केल्या नव्हत्या किंवा ज्या गोष्टी दुसऱ्याच्या वापरून केल्या त्या संपूर्ण जगाला शिकवल्या. खरंच चांगलं, एकदम मस्त. आणि सर तुम्हाला गणित या विषयात तुमच्या शालेय शिक्षणामध्ये नक्की मार्क किती होती? मला 12वीला 72 होती. किती पैकी सर? 100 पैकी. पण त्या काळात म्हणजे 1982ला मी 12वीला होतो. 72 मार्क्स म्हणजे त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये एक टॉपचे मार्क्स होते. हा बरोबर, एकदम टॉपचे मार्क्स असायचे. तेव्हा तुम्हाला ते इंटरनल मार्क्स काय नाही? काय ते तसं काही प्रकारचं नव्हतं ना, काही अजिबात नव्हतं. आणि कधी क्लास नाही, कधी काही नाही, फक्त शाळेचे होईल तेवढ्यावरच सगळं असं. घरी करेल तेवढंच. घरी करेल तेवढंच. आणि सर असं तुम्ही शाळेत किंवा कधी तुमचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला तर असं कधी आठवतं तुम्हाला की तुम्ही शिक्षकांना, तुमच्या शिक्षकांना कधी तुम्ही खोटं बोललेत की अभ्यासक्रम राहिला म्हणजे अपुरा राहिला त्याला कारण दिलं, किंवा असं काय आठवतं की म्हणजे तुमची चूक म्हणजे तुम्ही चुकले कधी तुमच्या शालेय शिक्षणामध्ये ज्याचा तुम्हाला फायदा पुढे भविष्यात भरपूर झाला? नाही, तसं पाहिलं ना तर एक शिक्षकी पेशामध्ये कधी असा अभ्यासक्रम राहिलाय वगैरे असं नाही. एवढंच आहे की हा मुळात विषय असा आहे की याला फक्त शाळेमध्ये नेमून दिलेल्या ज्या तासिका आहेत त्या तासिकांमध्ये शक्यच नाही. ग्रामीण भागामध्ये मी शिकलो सुद्धा ग्रामीण भागामध्ये, मला जॉब मिळाला तोही ग्रामीण भागामध्ये. मग ग्रामीण भागामध्ये मुलांच्या व्यथा काय असतात हे मला पूर्णपणे माहीत होत्या. आणि माहीत असल्यामुळं आणि योगायोगानं मला त्या काळचे जे काही सुपरवायझर कसाब सर होते, मुख्याध्यापक गवळी सर होते, यांनी सुद्धा माझ्या विषयाची आवड लक्षात घेता मला तोच विषय त्यांनी शिकवायला दिला. आणि तो विषय मी अगदी मनापासून शिकवला. आम्ही जादा तास शनिवार रविवार असेल, ज्या काही सरकारी सुट्ट्या असतील त्या सरकारी सुट्ट्यांचा आम्ही विनियोग फक्त आणि फक्त जादा तासांसाठी आणि सराव करून घेण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे आम्हाला रिझल्ट सुद्धा खूप चांगले मिळत गेले आणि उत्तरोत्तर आम्हाला आपण खूप काही चांगलं व्यवस्थित करू शकतो हे त्यातून जाणवलं. आणि शाळेच्या इतिहासामध्ये नव्हे तर पूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये मार्च 91ची माझी 10वीची पहिली बॅच, त्या बॅचला सुद्धा माझ्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवणारी मुलं मिळाली. शिवाय त्यावेळेस 10वीचं बोर्ड असायचं, बोर्डाची मेरिट लिस्ट असायची, गुणवत्ता यादी असायची. त्या गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा आमची मुलं त्यावेळेस झळकली. त्यामुळं आम्हाला खूप त्याच्यातून प्रोत्साहन मिळालं. आणि त्यामुळे आम्ही उत्तरोत्तर जास्तीत जास्त जेवढं करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मला सहकारी सुद्धा लग्ने सर असतील, शेवाळे सर असतील, अशी जी काही शिंगाडे सर असतील, अभंग सर असतील, ही जी काही मंडळी आहेत ही आम्हाला खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं हिंगे सर असतील, पाटील सर असतील, खूप यांच्यापासून ही जुनी मंडळी आणि सहकारी मंडळी होती, त्यांच्यातून आम्हाला खूप शिकायला मिळालं. आणि एकमेकांच्या सहकार्यानं आणि सहवास आणि जास्तीत जास्त कोण करू शकते तू कमी असे आम्ही करत गेलो. ते जगाचं बोलत. मग सर ग्रामीण भागात तुम्ही शिकले, मग तुम्ही ग्रामीण भागात शिकवण्यापेक्षा शहरी भागांकडे जाण्याचं का पाऊल थांबवलं आणि बोले ग्रामीण भागच माझ्यासाठी उचित आहे? आणि नाही, मला सुरुवातीलाच माझं जेव्हा जून 87ला इथं सिलेक्शन झालं त्यावेळेस मला रयत शिक्षण संस्थेचं सुद्धा मी अगोदर इंटरव्ह्यू दिलेला होता. मला ऑर्डर सुद्धा त्यावेळेस आलेली होती. पण मला इथं एकंदरीत जे वातावरण दिसलं ते खूप चांगलं वाटलं आणि मी रयतच्या मोठ्या संस्थेमध्ये सुद्धा जाण्याचं त्यावेळेस नाकारलं. भले तो माझा निर्णय चुकीचा असेल किंवा बरोबर असेल हे मला माहित नाही, पण ती संधी सुद्धा मी त्यावेळेस घालवली म्हणण्यापेक्षा मी ते स्वीकारलं नाही. मी इथंच थांबलो आणि इथं थांबल्यानंतर मला खूप असं करायला इथं म्हणजे चान्स मिळाला, संधी मिळाली. तो काही जास्त करण्याची इथं जागा होती आणि इच्छा जागृत झाली ती. म्हणजे आज ते रयतची ऑफर जी सरांना भेटली होती ती न स्वीकारल्या मागे अवसरीकरांचं तर भलं झालंय हे मी थोडक्यात म्हणू शकतो. जे इथली मुलं आज कुठेतरी जागतिक पातळीवर तुमच्या कारणाने कुठेतरी रिप्रेझेंट करतात. ते सर गेल्या इंटरव्ह्यूमध्ये आपण ओंकार गावडे म्हणून या विद्यार्थ्याचा तुमचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे चॅनलवरती. त्या विद्यार्थ्याने त्याच्या संपूर्ण इंटरव्ह्यूमध्ये तुमचा उल्लेख केला आणि तुम्ही राबवलेल्या अभ्यासिकेचा उल्लेख केला जो आज आपल्याला संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात कुठेही दिसायला भेटत नाही. आणि त्या अभ्यासिकेचा त्याला MPSC सारख्या मोठ्या परीक्षेला पार करण्यासाठी एक उमेद जागी झाली त्याची. मग सर हे अभ्यासिका नक्की काय आणि हे चालू करण्यामागे तुमचा हेतू काय होता आणि ही संकल्पना नक्की कुठून आली?
संकल्पना अशी आली की हे कुणी सांगितलेलं नाहीये. मी जून 87ला इथं आल्यानंतर पाहिलं की त्यावेळेस सुद्धा निकाल 33% 36% असा शाळेचा त्यावेळेस होता. पण माझ्या असं लक्षात आलं की आपला हा ग्रामीण भाग आहे, इथं कोणत्याही प्रकारची क्लासची सुविधा नाहीये, ज्यादा क्लासची सुविधा नाहीये, ट्युशन वगैरे पैसे देऊन पालक पाठवू शकत नाही. आणि शेतकरी कुटुंबातली ही मुलं आहेत. नाही म्हणलं तरी ह्या मुलांना इथं अवसरीचा जो भाग आहे, इथं बहुतेक शेतकऱ्यांचा दूध पालन हा महत्वाचा व्यवसाय आहे. आणि त्याच व्यवसायावर खरं म्हणजे ही माणसं पुढे आलेली आहेत. आणि त्यामुळे ह्या मुलांना रोज सकाळी म्हणजे चारा आणायला जाणं, पाणी पाजणं, दूध काढणं, डेअरीवर नेऊन घालवणं, मुलींना सुद्धा आई वडील कामाला जात असल्यामुळं घरी कामाला मदत करणं, धुणं भांडी स्वयंपाकात मदत करणं, अशा प्रकारची कामं असायची. त्यामुळे मुलांना अभ्यासाला घरी वेळ मिळत नसायचा. आणि मग असंच माझ्या सहकार्यांशी चर्चा करून मग डोक्यात विषय असा आला की ही मुलं घरी थांबली ना, यांना 100% घरची बसून देणार नाहीये. मग आपण यांना कंपल्सरी शाळेमध्ये बोलू आणि आपण आपला स्वतःचा वेळ त्यांच्यासाठी खर्च करू. आणि मग आम्ही साधारणपणे 90-91 पासून ही अभ्यासिका सुरू केलेली आहे. तर अभ्यासिका सुरू करणं म्हणजे ते कंपल्सरी सुरू केली. मग सकाळी 11ला जर शाळा आहे तर साधारणपणे 7, 7:15ला जर ही मुलं बोलवली आणि 2-2.5 तास जर यांनी रेग्युलर रोज तर केवळ याचं जर काम केलं, अभ्यासाचं जर काम केलं तर निश्चितपणानं आपल्याला यश मिळेल. आणि असं झालं की आम्ही अभ्यासिका सुरू केली. अभ्यासिका सुरू केल्यानंतर पहिल्याच वर्षी आम्हाला 91% निकाल आम्हाला त्यावेळेस मिळाला. आणि मग असं वाटलं की अरे आपण जो या ठिकाणी उपक्रम राबवतोय हा निश्चितचपणे या ठिकाणी या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या करता खूप उपयोगी आहे, हे आमच्या लक्षात आलं. आणि ती 91% ज्यावेळेस मार्क शाळेचा निकाल लागला त्याच बॅचला आमचे 3 विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये आले. शाळेच्या इतिहासात पहिल्यांदा आले तर एका वेळेस 3 आले. अशा पद्धतीनं झालं. आणि शिवाय गणिताला सुद्धा आउट ऑफ त्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले, हे आमच्या लक्षामध्ये आलं. आणि मग तिथून पुढे मात्र आम्ही ओढून मागं पाहिलेलं नाही. मग आमचं जो काही निकालाची परंपरा आहे ती वाढत गेली. पण 100%वर पोहोचायला आम्हाला बराच वेळ गेला तरी पण एकदा 100%वर गेल्यावर आम्ही मात्र पुन्हा खाली आलेलो नाही. खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला. पालकांचाही विद्यार्थ्यांचाही खूप सगळ्यांचा प्रतिसाद खूप. आणि पालकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. त्यांनी आमच्यावर टाकलेला जो विश्वास आहे तो विश्वास आम्ही सार्थ ठरवण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की आज पूर्ण तालुक्यामध्ये 1 नंबरची ती शाळा आहे. मी ज्यावेळेस या ठिकाणी अवसरीला आलो तेव्हा विद्यार्थी संख्या हार्डली 350च्या जवळपास होती. पण मी रिटायर झालो तेव्हा 1500-1600 विद्यार्थी या आमच्या विद्यालयामध्ये शिकत होते. आणि विशेष म्हणजे साधारणपणे शिरूर तालुक्यातली अगदी खूप लांबून जांबूतवरून मुलं आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी शिकायला येत होती. मग शिरूर तालुक्यातली आहेत, काही खेड तालुक्यामधून आहे, जुन्नर तालुक्यामधून सुद्धा, आणि आंबेगाव तालुक्याचा सुद्धा पश्चिम पट्टा, अशा बऱ्याच ठिकाणाहून मुलं आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी शिकायला आली. म्हणजे 90-91ला घेतलेला निर्णय हा एकदम उत्तमपणे पार पडला आणि त्याचा निकाल आज आपल्याला प्रत्येक घरामध्ये दिसतोय. आणि सेमीचे वर्ग सुरू करण्याची आंबेगाव तालुक्यातली विद्याविकास मंदिर ही पहिली शाळा आहे 8वी ते 10वीची. आणि तो आम्हाला यशस्वी चांगला प्रयोग वाटला. मग आम्ही 5वी पासून सुद्धा तालुक्यामध्ये सुद्धा 5वीच्या वर्गापासून सेमीचे वर्ग सुरू करायला तालुक्यातली पहिली शाळा. विद्याविकास मंदिर हिचा संपूर्ण कायापलट झाला. 90-91 पासून पूर्ण चेंज ओव्हर झालं. म्हणजे जो आकडा 350चा होता तो आज 1600ला भिडला. म्हणजे हे प्रतिसाद संपूर्ण तालुक्यांनी आणि इतर तालुक्यांनी देखील. सुरुवातीला आम्ही मुलं विद्यार्थी संख्या जेव्हा कमी असायची तेव्हा आम्ही थोडं काही दिवस वाड्या वस्त्यांवर गेलो. पण आज परिस्थिती निर्माण अशी झालेली थांबवण्याची वेळ आली. इथपर्यंत प्रतिसाद मिळाला आणि खूप माझ्या त्या काळच्या सहकार्यांनी खूप कष्ट केलेले. एकाच सगळ्यांचा. अगदी बरोबर. टीम वर्क लागतं. हे टीम वर्क आहे. परफेक्ट. म्हणजे आज खरंच आहे 90-91 आणि आज 23 बघितलं आपण तर यामधला जो फरक आजही देखील आपल्याला अवसरीमध्ये
त्या आंबेगाव तालुक्यात आणि इतर तालुक्यांमध्ये फरक दिसतो सर. आणि इथले विद्यार्थी आज इतर तालुक्यांपेक्षा जर कम्पेअर केलं तर आज आपल्या शाळेतले विद्यार्थी भरपूर चांगल्या उच्च पदावर गेलेत आणि यामागं तुमच्या एकाचा नव्हे तर सगळ्यांचा त्याच्यामध्ये वाटा इक्वली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की पुढं एक रिक्वायरमेंट म्हणून आम्ही ज्युनियर कॉलेज सुद्धा संस्थेने सुरू केलं. 11वी-12वी सायन्सचे वर्ग सुरू केले. आणि विशेष म्हणजे जसं 10वीसाठी ह्या आंबेगाव तालुक्यातली शाळा टॉपला राहिली, तसं ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत सुद्धा आम्ही 10वीसाठी जे उपक्रम राबवले तेच 12वीसाठी सुद्धा उपक्रम राबवले. त्यामुळं ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत सुद्धा एक आदर्श महाविद्यालय हे अवसर. आणि नुसतं 10वी आणि 12वी नाही तर मग NMMची परीक्षा असेल, चित्रकला सरकारी परीक्षा असेल, खेळामधले विद्यार्थी असेल, शिष्यवृत्ती आता 5वी ते 8वीची असेल, या सगळ्यांमध्ये तालुक्यामध्ये सगळ्यात टॉपला असणारी शाळा म्हणजे विद्या विकास मंदिर रावसाहेब बुद्रुक. माझ्या खूप सहकार्याने खूप कष्ट घेतलेले आहेत त्या पदापर्यंत जायला. अगदी अगदी म्हणजे जी 2023ला आपण शाळा बघतोय यामागे खरं तर 90-91 पासूनची सुरुवात आणि एवढ्या वर्षांचे कष्ट आणि या शिक्षकांची खरी बोलतात ना कष्टाला हात देणारी लोक भेटली आणि आज ते नाव आज नुसतं तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठं केलं. आणि आज शिक्षक जे काही स्टाफ अवसरी बुद्रुकच्या शाळेवर आहे, योगायोगाने यातला बराचसा स्टाफ माझे विद्यार्थीच आहेत. हा, हे अत्यंत महत्वाचं आहे. जे काही तिथं परंपरा सुरू केलेली आहे, जे उपक्रम राबवलेले आहेत ते त्यांनी अनुभवलेले आहेत आणि अनुभवलेले असल्यामुळे ते बरोबर त्यातून आता चाललेले आहे. त्यांना सांगायला लागत नाही. सगळ्यांना सांगून एक म्हणजे विशेष वाटेल प्रत्येकाला महाराष्ट्रात की सरांनी जे विद्यार्थी घडवले तेच विद्यार्थी आज विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथे रुजू आहेत शिक्षक म्हणून. आणि जे शिक्षण यांनी सुपेकर सरांकडून घेतलं ते शिक्षण आज पुढच्या पिढीला देण्यात ते खरंच यशस्वी आहेत. आणि जी परंपरा सरांनी चालू केली किंवा त्यांच्या इतर मित्र परिवाराने चालू केली, सहकाऱ्यांनी चालू केली, ती परंपरा आजही देखील त्या शाळेमध्ये रुजू आहे आणि आजही देखील ती शाळा 100% निकाल देत आहे. नवे 100%, पण सगळ्यात उत्तम म्हणजे आज गणित, विज्ञान ह्या अवघड विषयांमध्ये देखील त्यांचे आउट ऑफ आलेले विद्यार्थी भरपूर आहे. आणि कला क्षेत्रात जर नावाजलं तर कला क्षेत्रामध्ये पण देखील सर विद्या विकास मंदिरचं नाही तालुक्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात राज्यभरात नाव पोहोचले, कारण तसे क्रीडा स्पर्धक आपल्याकडे आहे. आणि दुसरी गोष्ट, संस्थेचा हस्तक्षेप कोणत्याही उपक्रमाला कधीच नाही. आम्हाला प्रत्येक वेळेस ते आमच्या पाठीवर म्हणजे शाबासकीची थाप असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय प्रोत्साहन भेटतच नाही. त्यांनी प्रोत्साहन देत गेले आणि सगळं घडत गेलं. मग सर, जेव्हा अशा संस्थेची तुमचं ही नाळ जोडली गेली आणि जी आज तुम्ही म्हणजे परंपराच चालू झाली थोडक्यात, तर तुमची म्हणजे तुम्ही जेव्हा विद्यार्थी होते, तुम्ही ज्या शाळेत जात होते म्हणजे ॲज अ विद्यार्थी, तिकडं अशी कोणती परंपरा होती की जी तुम्हाला वाटतं खरंच खूप चांगली होती आणि ज्याचा फायदा हा तुमच्या काळात त्या विद्यार्थ्यांना नक्की झाला? नाही, तसं पाहिलं ना तर तेव्हा ग्रामीण भागामध्ये आम्ही जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये होतो तेव्हा हे असे उपक्रम वगैरे खरं तर नव्हते. गरज होती, पण कसं होतं, आपण कुठं आपल्याला कुठं ठेच लागली, आपल्याला काय कमी पडलं. आपण जसं म्हणतो की आपली मुलं आहेत, आपण खूप गरिबीतून गेलेलो आहोत, हे दिवस आपल्या मुलांना अनुभवायला येऊ नयेत म्हणून आपण कष्ट करतो ना. तसं विद्यार्थी दशेमध्ये आम्हाला जे काही उणिवा भासलेल्या आहेत त्या आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे. अगदी मनोमन केलेला आहे. अगदी खूप वेळ त्यासाठी द्यायला गेलेला आहे, खूप द्यायला लागलेला आहे वेळ. म्हणजे तुमच्या ज्या शाळेचा टायमिंग होता तो सोडून तुम्ही प्रत्येक शिक्षकाने त्या शाळेसाठी वेळ दिला? शाळेच्या टायमिंगच्या बाबतीत आहे की सरकारी जे शेड्यूल आहे बरोबर ते आमच्या दृष्टीने काहीच नव्हतं. त्यापेक्षा जास्त आम्हाला म्हणजे जास्त इतर वेळेमध्ये करायला लागलं. आणि सरकारी सुट्ट्या पण तुम्ही सगळ्या भरून काढल्या? कधीच म्हणजे घेतलेलंच नाही. माझ्या पूर्ण सर्व्हिस मध्ये कधी असे काही वर्ष गेलेले ते एक साधी रजा सुद्धा घेतलेली नाही. 12 रजा आमच्या असायच्या बरोबर, तशाच असायच्या. आणि सर, ह्या शिक्षकांची जी मेहनत होती ती खरं तर एका लिमिटच्या बाहेर जाऊन त्यांनी मेहनत केली त्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्या नावासाठी. पण जर त्यांचा फायदा जर सरकारी दृष्टीने पाहिला सर, त्यांना असलेला पगार म्हणा किंवा ते काही फायदे म्हणा सरकारचे, ते खरंच त्या लेवलचे होते का तुमच्या काळी जेव्हा तुम्ही ह्या 90-91 मध्ये 87 मध्ये जी सुरुवात केली? म्हणजे जो पगार तुम्हाला भेटत होता आणि जे तुम्ही विद्यार्थ्यांच्यासाठी जीवापाड करत होते
जर याचं जर बॅलन्सिंग बघितलं तर सर काय म्हणाल याच्यावर? नाही, या म्हणजे शिक्षकी पेशामध्ये पगार आणि काम याचा बॅलन्स मी कधी पाहिलेला नाहीये, कधीच नाहीये. पण मला एक माहित होतं की जर शेतकरी जर दुसऱ्याकडे मजुरीला गेला, त्यानं दिवसभर जर काम केलं तर त्याला 200-250 रुपयाच्या वर किंवा आता 500 रुपयाच्या वर कोणी देणार नाहीये. पण आपल्याला जर इथं हे ज्ञानदानाचं पवित्र काम करू तर त्यापेक्षाही चांगलं मिळते तर काय अडचण काय ना, कारण आम्ही ते अनुभवलेलं आहे सगळं. हा, म्हणजे आधी लहानपणी अनुभवलंय तुम्ही, मग त्यापेक्षा तुम्हाला हे उत्तम वाटलं. निश्चितच. आणि एक चांगलं कार्य तुमच्या हातून घडते ही फार उत्तम गोष्ट. बरोबर आहे. बरोबर. मग सर तुमच्या पहिल्या बॅचला जे 90-91चे बॅचला तुमचे जे विद्यार्थी होते गणिताचे, खरं तर तुम्ही गणितासाठी फेमस आहे, तर मग गणिताचे जे विद्यार्थी होते त्यांचं म्हणजे नक्की काय नाव आहे, म्हणजे काय सांगाल त्यांच्याबद्दल की त्यांनी आउट ऑफ जाण्याची ती एक रीती ठेवली? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की आता ती दोन्ही मुलं आज डॉक्टर आहेत. एक ठोंबरे ऋषिकेश अंबादास आणि एक संतोष भीमाजी शिंदे, ज्यांचं आता मंचरमध्ये स्किन स्पेशलिस्ट आहे. आणि ठोंबरे ऋषिकेश हा राजगुरुनगर या ठिकाणी म्हणजे डोळ्यांचे म्हणजे एक स्किनचे डॉक्टर आहेत, एक डोळ्यांचे. आणि असे बरेचसे डॉक्टर्स इंजिनियर्स वगैरे क्लास 1 क्लास 2चे म्हणजे शिकलेले आहेत. म्हणजे खरं तर आता डॉक्टर बनवणं आणि बनणं फार अवघड आहे. बॅचला शिक्षक सुद्धा भरपूर झालेले आहेत, हे विशेष आहे. नाही पण सर आता डॉक्टर बनणं फार अवघड आहे. खरं बघायला गेलं तर आज पैसे पण लागतात, तेवढ्यात नीटचा स्कोर पण लागतो, पण त्या काळी डॉक्टर बनले ही खूप फार अत्यंत महत्वाची गोष्ट होती. हे बघा, म्हणजे मेडिकलला जर जायचं म्हणलं ना तर त्यावेळेस तसं तर काही इतकं सोपं नव्हतं. तुम्ही बघा, कोणताही अभ्यास जर असेल ना तर त्याचा सूक्ष्म अभ्यास आहे. केवळ फक्त परीक्षेसाठी जर अभ्यास असेल तर त्याला अभ्यास म्हणता येणार नाही. बेसिक कन्सेप्ट करून पूर्ण करून किंवा आकलन व्यवस्थित करून जो गेलाय ना तो आजही पहिल्या प्रयत्नामध्ये नीटच्या परीक्षेला निश्चित यशस्वी होतो. आजही फक्त बेसिक काय झालंय, आता अलीकडं मुलांच्या अभ्यासाच्या संकल्पना बदललेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला ती अवघड वाटते. म्हणून ते थोडं केवळ फक्त पर्सेंटेजच्या मागे न लागता कॉन्सेप्ट क्लिअरिंगच्या मागे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. आणि मग तुम्ही बघा की बऱ्याचदा टॉपला पर्सेंटेजला असणारी जी मुलं आहेत ती असं स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतील तसं आहे. म्हणजे मीडियम फास्ट आहेत ही मुलं मात्र शेवटपर्यंत नक्कीच. असे बरेचसे अनुभव माझ्या आता सर्वीच्या कालावधीमध्ये मला अनुभवायला मिळालेले. हा, म्हणजे तो एक अनुभव खूप मोठा. म्हणजे हे सरांनी भरपूर चांगले सांगितलं. त्यांचा 90-91चे जे 2 विद्यार्थी होते आज दोन्ही डॉक्टर आहे सर. त्या काळी खरं तर अवघड होतं आणि त्या काळी म्हणजे बोलतात ना आज आपल्याला काउन्सिलिंगची गरज पडते, सांगण्याची गरज पडते, अरे तिकडे जा, तिकडे होऊन जाईल तुझं. आणि त्या काळी तुमच्यासारखी माणसं त्यांना लाभली आणि आज ते खरंच डॉक्टर झाले. ही लई मोठी गोष्ट आहे सर. आणि बरेचसे शिक्षक सुद्धा झालेले आहेत की जे आज ते आदर्श शिक्षक पुरस्कार मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. खऱ्या अर्थानं की आपण त्यांना जो वारसा दिलाय तो त्यांनी निश्चितपणे पुढे नेला. म्हणजे सांगायचं एक गोष्ट आहे की सरांनी शिकवलेले विद्यार्थी हे डॉक्टर नव्हे तर शिक्षक देखील झाले. आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना भेटला काही या 2-3 वर्षांमध्ये. तर ही लई मोठी गोष्ट आहे. आणि बरीचशी मुलं अशी आहेत की ती बाहेर शिकायला जातात किंवा चांगल्या, आता मागे जसा गणेश गावडे यशस्वी झालेला आहे की या मुलांची जर समजा त्यांची प्रतिक्रिया जर विचारली तर ते पहिल्यांदा हे सांगतात की आपल्या शाळेमध्ये जो अभ्यासिकेचा उपक्रम राबवला गेला, भले आम्ही त्यावेळेस एखाद्या वेळेस नजर चुकून थोडस वेळ हे काही केलेलं असेल किंवा वेळ घालवलेला असेल, पण त्यावेळेची जी बैठक आहे, अभ्यासाची जी सवय आम्हाला लागली ती आम्हाला आमच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच आम्हाला त्याचं महत्व आज कळालं. ते 10 वर्षांनी कळालं, महत्व कळालं. आणि शिवाय आम्ही यशस्वी झालो. या ज्या प्रतिक्रिया आहेत ते खरंच म्हणजे अभ्यासिकेचं आम्ही जे काही रोपटं लावलेलं होतं छोटं ना त्याचं खूप फळं आलेली आहे. झाडही मोठं झालं, फळही आली. नक्कीच नक्की. आणि आज परिस्थिती अशी आहे की आम्ही स्वतःहून पहिल्यांदा सुरू केलं, आता पालकच आम्हाला बसून देत नाहीत. पालकच विचारतात अजून अभ्यासिका सुरू नाही झाली, कधी होणार आहे अभ्यासिका सुरू. म्हणजे ग्रामीण भागामध्ये खूप आम्ही आमचं पाहून काही शाळांनी काही दिवस सुरुवात करूनही पाहिली. आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही, पण प्रयत्न महत्वाचा आहे. प्रयत्न महत्वाचा. आणि हे स्वतःहून जेव्हा करू, आम्हाला संस्थेनं कधीही कंपल्सरी केलं नाही तुम्ही करायचं.
पण हे आम्ही या इथल्या स्थानिक लोकांचा जरा विचार केला. बरोबर. शेतकरी वर्गात परत म्हणजे शेतकरी वर्गात प्रत्येक मुलगा आज कुठेतरी आहे. यांना काय मदत करू शकू, आपला हातभार काय लावू शकतो. आपला हातभार तो लावला व्यवस्थित, त्याने ते वेळेत लागला. एकदम मस्त. आणि सर त्या काळाचे तुमचे जे विद्यार्थी होते म्हणजे 90-91चे किंवा त्या साली 92-93चे जे विद्यार्थी होते आणि जे तुम्ही आता रिटायरमेंटच्या आधी म्हणजे 20, 21, 22, 18, 19 मधले विद्यार्थी पाहिले, या दोन वर्गांमधला नक्की फरक काय जाणवतो सर? फरकाचं बरं काय, परिस्थितीनुसार थोडासा फरक होतो, नाही असं नाही. आता त्याला थोडंसं मोबाईलही थोडंसं आता त्याला कारणीभूत आहे. खरं तर मोबाईलच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर विद्यार्थ्यांनी आता मोबाईल नाही जास्त प्रमाणामध्ये वापरावा. आता हे कोरोनाच्या काळामध्ये परिस्थिती अशी झाली की त्याला विलाज नव्हता. परिस्थिती नसतानाही पालकांना ते द्यावं लागलं. पण आता पालकांवर माझा रोष असा आहे की ज्या मुलांना तुम्ही मोबाईल दिला त्यांचा मोबाईल तुम्ही काढून घेण्याला आता असमर्थ आहात. त्याचा परिणाम असा झालाय की आता मोबाईलला मुलं जास्त आहारी जात आहेत. आणि तसं पाहिलं ना तर मुलं कोणत्याही काळातली असो, मी अनुभवलेला असा आहे, जुना असला तरी तो तेवढ्याच प्रेमाने येतो. आता मी रिटायर झालेलो असलो, मंचर मध्ये कुठेही भेटलो तर आता 2021-22ला लेटेस्ट सुटलेली जी मुलं आहेत ती सुद्धा तेवढेच प्रेमानं माझ्या जवळ येतात आणि तेवढा रिस्पॉन्स देतात, रिस्पेक्ट देतात. आपलं म्हणजे त्यांनी सगळं जवळून पाहिलेलं असतं. रिस्पेक्ट हा मागून मिळवायची वस्तू नाही, ती आपोआप मिळतो. आणि सर आता म्हणजे रिटायरमेंटच्या जेव्हा आधी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे गावाने जो कार्यक्रम केला होता तुमच्या रिटायरमेंटचा, अक्षरशः तो भारतात झालेला नाहीये खरं बघायला गेलं तर. जे प्रत्येक राज्याचा विचार केला तर तो कार्यक्रम कोणत्याच शाळेने किंवा संस्थेने स्वतःहून केलेला नाहीये. तो तुमच्या म्हणजे शाळेचे संस्था म्हणा, गाव पातळीवरची लोक म्हणा किंवा तुमचे माझे सगळे विद्यार्थी म्हणा, हा कार्यक्रम जेव्हा तुम्ही केला किंवा हे तुम्हाला समजलं की असा माझा एक बोलतात ना रिटायरमेंटचा प्रोग्राम केलाय, ती सगळ्यात पहिलीच सर काय विचार डोक्यात आले होते की नाही? खरं तर मुलांमध्ये थोडीशी कुजबूज होती किंवा आपल्याला कार्यक्रम म्हणजे रिटायरमेंटचा सेवापूर्तीचा कार्यक्रम करायचा आहे, पण त्याचं मला स्वरूप माहीत नव्हतं. हे मुलांनी सगळं गुलदस्त्यात ठेवलेलं होतं. म्हणजे जेव्हा ते मला पाहायला मिळालं तेव्हा मी खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य म्हणजे धन्य पावल्यासारखं वाटलं. खरंच जेवढं मी अपेक्षा केली नव्हती त्यापेक्षाही मला प्रेम खूप मिळालं, माझ्या विद्यार्थ्यांकडून खूप मिळालं. तुमच्या त्या कष्टामध्ये जे तुम्ही असेल पण खरंच. आणि सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना कोणी दिली तुम्हाला, म्हणजे तुमचा सर असा प्रोग्राम आम्ही केलाय आणि आता त्याचं कुणाचं एकट्याचं नाव घेता नाही येणार कारण ते आता सगळ्यांच्या ग्रुपनं झालेलं आहे. सगळ्या बॅचेस एकत्र आल्या. आता त्यांनी एकमेकांना एकत्र आणलेलं आहे आणि ते व्यवस्थितपणाने घडून आणलेलं आहे. जे एरंडे संतोष वगैरे ही जी मंडळी आहे यांनी सगळा ग्रुप बनवला. चव्हाण संतोष सर असतील वगैरे खूप सगळ्यांनी ते म्हणजे घडून आणलेलं आहे. आणि सर ह्या संपूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये जो वेळ तुम्ही त्या शाळेला दिला, म्हणजे बोलतात ना रविवार नाही बघितला, ती सरकारी सुट्टी नाही बघितली, तो सण नाही बघितला त्यांच्या परीक्षांसाठी, हे सगळं विसरून गेलो मी. तो जो कार्यक्रम झाला ना हे सगळं विसरून गेलो. ओके. किती ह्या अवसरीनं मला म्हणजे पंचक्रोशीतल्या लोकांनी प्रेम केलं. मी 2 प्रसंग कधीच विसरणार नाहीये. एक म्हणजे माझा झालेला सत्काराचा कार्यक्रम आणि माझ्या कन्येचं लग्न सुद्धा तिथंच यशोदीप गार्डन मंगल कार्यालयामध्ये झालं होतं. तर माझ्या गावच्या वराडी मंडळीपेक्षा इथली मंडळी खूप म्हणजे तो एक इतिहास झाला. नाही तो इतिहासच झाला खरं. सगळ्यांनी पाहिलं तर तो इतिहासच झाला. मला त्यावेळेस कळालं की या मंडळींचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला त्यावेळेस त्या 2 संधींमध्ये त्या 2 कार्यक्रमांमध्ये रिस्पेक्ट तर आयुष्यभर मिळालाच हो, पण खऱ्या वेळेला प्रेम त्यावेळेस पाहिलं. बरोबर, परफेक्ट. आणि सर या संपूर्ण धावपळीच्या जगात आणि या गावासाठी भलं करण्याची तुमची ती इच्छा होती किंवा जे तुम्ही मनापासून त्या गावाला देण्याचा प्रयत्न केला, या संपूर्णमध्ये तुम्हाला सपोर्ट सगळ्यात चांगला कोणी केला? म्हणजे तुमच्या मुलांनी म्हणा, तुमच्यासोबत असलेल्या माझ्या म्हणजे खरं तर पाहिलं का तर कुटुंबासाठी मला एवढा वेळ देत नाही. बरोबर, साहजिक आहे सर. पण कुटुंबामध्ये कुरबुर कधीच झाली नाही.
कधीच नाही. किंवा तुम्ही वेळेवर घरी नाही आला, तुम्ही जेवायला वेळेवर येत नाही, सुट्टीच्या दिवशी तुम्ही आमच्यासाठी देत नाही. आता माझी मुलं शाळेत असायची, मी तिथं असताना मग त्यांना कुरकुर करायला संधी नसायची. आणि दुसरी गोष्ट अशी की ते पाहिजे ना, किंवा हे सारखं काम चालू आहे, त्यामुळं कधीच नाही. म्हणजे कधी घरच्यांनी कधी कुरकुर केली नाही, काय नाही. पण अवसरीकरांनी, सगळ्या अवसरीनं मला खूप प्रतिसाद दिला. जसं अवसरीकर मला असं म्हणतात, किंवा त्या ज्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक किंवा विद्यार्थी मला म्हणतात की सर तुम्ही खूप काही आमच्यासाठी केलं. पण मी त्याही पलीकडे असं म्हणेन की माझ्यावर जे प्रेम तुम्ही केलेलं आहे, माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, हा मला कुठेही मिळालं नसतं, हे प्रेम मिळणार नाही. खरंच मी उलट त्यांचे धन्य मानेन सर्वांची. मोठी गोष्ट आहे. आणि माझे 35 वर्षे कसे गेले हे मला कळालं सुद्धा नाही. विशेष म्हणजे माझं जॉईनिंग 17 जून 1987 आहे. 18 जून फक्त मध्ये गेला आणि 19 जूनला माझे वडील एक्सपायर झाले, तिसऱ्या दिवशीच जॉईनिंग घेतल्यानंतर. हो, तिसऱ्या दिवशी. पण एवढा मोठा म्हणजे आघात मनावर झालेला. पण माझा त्यावेळेचा जो सिनियर स्टाफ होता, या सगळ्यांनी मला ह्याच्यातून बाहेर काढलं. आणि मग मी सुद्धा हळूहळू कामामध्ये व्यस्त होत गेलो आणि हळूहळू जे दुःख आहे ते विसरलो. म्हणजे खरं म्हणायला गेलं तर ज्या गावात तुम्ही जन्म घेतला त्या गावापेक्षा जास्त काळ तुम्ही त्या अवसरीत. माझी जन्मभूमी, पण खरी कर्मभूमी हीच माझी. जास्त काळ तुमचा इकडे असेल, 35 वर्ष. आणि कामाचं सगळ्यांनी दखल घेतली, मला सगळ्या प्रकारचे. मग पंचायत समितीचे असतील, जिल्ह्याचे असतील, सगळे पुरस्कार वगैरे वेगवेगळ्या हे असतील. म्हणजे शिक्षक संघ असेल, मुख्याध्यापक संघ असेल, म्हणजे माध्यमिक शिक्षक संघ असेल, सगळ्यांनी मला पुरस्कृत केलेला आहे. आणि आज तुमच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार भेटतो. हो, नक्की. हा फरक आहे. मग निश्चितच जेव्हा आपली मुलं आपल्या बरोबरीने येतात, नव्हे आपल्यापेक्षा मोठी होतात, ते पाहण्यात. आता काही मुलं विद्यार्थी परदेशात सुद्धा आहेत. हो, ते तिथून सुद्धा कॉन्टॅक्ट करून असतात. मग असे कोणते विद्यार्थी सर की जे आज इथे पाया बनून आज परदेशात आहेत, असे काही नावलौकिक लोक? अर्चना वळसे वगैरे ह्या मुली होत्या ना, आजही परदेशामध्ये आहेत, तिथून कॉन्टॅक्ट करणारे आहेत. म्हणजे आजही रोजी त्यांना आठवण होती. ही सगळ्यात मोठी गोष्ट. आणि सर तुमचा जो म्हणजे तुमच्या 90-91चा एक विद्यार्थी म्हणा आणि आजचा जो विद्यार्थी म्हणा, या दोन विद्यार्थ्यांमध्ये जर मला फरक करायचा असेल, म्हणजे तिथे त्यांची जी चाहूल यशस्वी होण्याची आणि आज ह्या 21व्या शतकातली जी 22-23 वर्षाची मुलं आहे, म्हणजे 22-23 जी 10वी देतात आहे, ह्या दोन्ही विद्यार्थ्यांमधला जर फरक करायचा असेल तर नक्की काय फरक करू शकतो, की नक्की चुकतं कोण आहे नक्की? चुकतंय असं नाही म्हणता येतं बरं का. पण त्यावेळेस कष्ट करण्याची प्रवृत्ती जास्त होती. खरं म्हणजे खूप प्रवृत्ती होती. आजही करणारे खरंच आजही प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात. एवढंच आहे की त्यावेळेस त्यांना स्वतःहून जास्त करायला लागायचं. आता थोडंसं स्पून फिडिंग होतंय, आयतं भेटत चालेल, त्यावेळेस त्यांना स्वतःला मिळवावं लागायचं ना सगळं. आज स्पून फिडिंग आहे, आज क्लास चालूच आहे, मार्गदर्शक भरपूर आहे, ऑनलाईन पण भरपूर, वेळ मिळत नाही अशी परिस्थिती, ऑनलाईन भरपूर आहे सर. ऑनलाईन आहे. हा, आणि अजून एक सर मी प्रत्येक पालकांचं हे ऐकलंय की मुलं सोशल मीडिया म्हणजे तुमचं इंस्टाग्राम म्हणा, स्नॅपचॅट म्हणा, किंवा अजून इतर जे ॲप्स आहे, फेसबुक म्हणा, याच्यावर मुलं भरपूर वेळ घालवतात, ते रील्स बघण्यामध्ये किंवा शॉर्ट्स बघण्यामध्ये. याच्यावर नक्की काय म्हणा? आजची तरुण पिढीच बघा, ज्या 10-5 मुलं स्टँडवर वगैरे इकडे तिकडे असतात, अहो त्यांचं सारखं असं कार्यक्रम चालू असतो, सारखं म्हणजे ते मोबाईलमध्ये काही ना काहीतरी पाहायचं कार्यक्रम चालू. याच्यावर खरं म्हणजे पालकांचंही नियंत्रण असलं पाहिजे आणि मुलांना हे सांगितलं पाहिजे की याच्यापासून तोटा आपल्याला काय. मुलांना इतकं माहीत नसते आणि अशा काय याच्या वेळेस पालकांनी थोडंसं कठोरही झालं पाहिजे ना. प्रसंगी पालकाला तो अधिकार आहे. बरोबर. आता पालकाला याचा पुढचा परिणाम काय आहे माहित आहे ना. मग माहित असताना तुम्ही का उगीच त्यांना म्हणजे प्रोत्साहन देता? यांना ज्याचे मोबाईल कुठून आले? पालकांनीच दिलेत ना, गमवलं तर नाही कुठून. त्यांनी हट्ट केला वगैरे तुम्ही नको ते. त्यांनी हट्ट केल्यावर मी म्हणतो 2 पुस्तके जास्त द्या ना त्यांना. एखाद्या शैक्षणिक किंवा प्रेक्षणिक स्थळाला भेट द्या ना. ते सोडून तुम्ही जर असे मोबाईल सारखे जर वस्तू द्यायला लागला तर नाही. हे म्हणजे आता जी तरुण पिढी आहे ही नक्कीच
म्हणजे व्हायला गेल्याशिवाय राहणार नाही असंच नाही अर्थात ती फायद्याची तेवढी आहे. जसं आपण एखादं शस्त्र आहे ते दुधारी आहे, बरोबर, त्याला कसं वापरावं हे त्या वापरण्यावर अवलंबून आहे, त्याचा उपयोग काय करून घ्यायचा आहे असं आहे. तुमच्या काळी सर मोबाईल नव्हता. ॲटॉमिक एनर्जी चांगल्या कामासाठी, चांगल्यासाठी, बरोबर, विध्वंसासाठी वापरता येते, तसाच मोबाईल आहे. मग तुमच्या काळी सर मोबाईल नव्हता, तुम्ही तुमचा इतर वेळ कसा घालवायचे? म्हणजे शाळा सुटल्यावर? नाही, मुळात आम्हाला खेळाची आवड असायची, त्यामुळे खेळ आणि कामामुळे आम्हाला बाकी काही वेळच मिळत नसेल. आणि असे कोणते खेळ खेळत होते तुम्ही सर? कबड्डी, खो खो, रनिंग. आता ते लहानपणी, आता ते खेळ राहिले नाही. सूरपारंब्या वगैरे, विटीदांडूचा खेळ, सूरपाट्या नाही राहिला. आता खेळ, आता सगळे खेळ असे गेम असे सुरू झालेले, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतोय ना. आणि जे सर आता 10वी 12वीचे बोर्ड देतात ते, कारण खरा अनुभव तुम्हाला त्या बोर्डचा खूप मोठा आहे. 35 वर्षासारखा तुम्ही ते, एवढे अनुभव खरंच शिक्षक कमी आहे आपल्या भारतात. तर मग सर आता हे ज्या 10वी 12वीचे मुलं बोर्डला चाललेत, म्हणजे देतात आता 2024ला म्हणा, 25ला म्हणा, 26ला म्हणा, यांनी नक्की तयारी कशी ठेवली पाहिजे आता, आणि कोणत्या गोष्टीला लक्ष दिलं पाहिजे? मुळात अभ्यासामध्ये सातत्य असलं पाहिजे. ते काही जणांना सवय असते की परीक्षा जवळ आल्यावरच पुरता अभ्यास करायचा, तेवढ्या पुरता अभ्यास करायचा. ही मुलं भले त्यावेळेस त्यांना पर्सेंटेज मिळाले, पण त्याचा भविष्यात उपयोग नाही, अजिबात नाही. मी मगाशी त्याच्यावर बोललेलो आहे. एक परीक्षेसाठी अभ्यास आहे ना, टक्क्यांसाठी नाही. तुम्ही वर्षभर तुम्ही खूप रात्र जागा, अजिबात खेळू नका, किंवा तुमच्या मनोरंजनाकडे वेळ अजिबात देऊ नका, ह्या मताचा मी अजिबात नाही. तुम्ही सगळं करा, पण एक ठराविक जर वर्षाच्या पहिल्या दिवसापासून जर तुम्ही नियोजन केलं ना की एवढा वेळ अभ्यासासाठी देणार आहे, तर परीक्षेच्या काळात लोडही येणार नाही, सातत्य राहिलं पाहिजे, सातत्य राहणार आहे. शिवाय अभ्यास करताना हे आताचे जे काही नवीन मिळालेलं आहे, गाईड्स आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स आहेत, पब्लिकेशन, हे नाही उपयोगाचं. तुम्ही स्वतःच जे काही टेक्स्ट बुक आहे हे व्यवस्थितपणे आपल्यासाठी तीच गीता आहे. त्याला पूरक माहिती जर तुम्हाला तुमच्या ग्रंथालयामध्ये वगैरे कुठे उपलब्ध झाली तर ती तुम्ही घ्या, ती वाचा, हे कन्सेप्ट क्लिअर करा. एखादा अर्धा कन्सेप्ट आता मोबाईलला सुद्धा आहे, आता इथं तुम्ही त्यासाठी मोबाईल वापरावा, तुम्हाला गरज आहे, बाकीच्या गोष्टींसाठी नाही. अशा पद्धतीनं. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जे शिकवणारे शिक्षक आहेत, मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत, त्यांना तुमच्या समस्या मांडा. मुलं कधीच विचारत नाहीयेत, असा प्रकार होतो. त्यामुळं कन्सेप्ट तसेच राहून जातात आणि मुलं फक्त परीक्षा आहे की परीक्षा म्हणून अभ्यास करतात, नाही त्याचा काय उपयोग. पेपर दिला तेच लक्षात नाही. हो, अगदी बरोबर. 4 दिवस खूप अभ्यास करायचा, 8 दिवस पुन्हा पाहायचंच नाही, असा अभ्यासाचं नाही. मुलांनी लक्षात ठेवायचं की अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे. ठराविक वेळ हा अभ्यासासाठी, ठराविक वेळ तुम्ही खेळासाठी द्या. या पद्धतीनं तुम्ही जर गेलात ना, जे मुलं परीक्षेच्या काळात मग आजारी पडणं वगैरे, असे टेन्शन घेऊन वगैरे जे आजारी पडणं प्रकार, हा कशामुळे होतो? तुम्ही अचानक तुमचं रुटीन जर बदललं तर मग शरीर नाही ऍक्सेप्ट करीत ते, मशीन सुद्धा नाही. आणि मग जर पहिल्यापासूनच तुम्ही जर त्याचं जर व्यवस्थित क्लिअर केलं, टायमिंग व्यवस्थित जर तुम्ही हे केलं, वेळापत्रक त्याचं नियोजन जर व्यवस्थितपणाने केलं, ही वेळ येणार नाही. आणि जेव्हा अभ्यास पूर्ण होतो ना, तेव्हा त्या विद्यार्थ्याची मानसिकता अशी होती की कधी एकदाची परीक्षेला सामोरं जातोय व्यवस्थित. जर अभ्यासच तुमचा नसेल ना, मग काय होतं की मग टेन्शन येतो. परीक्षा आली, आई वडिलांनी ओरडावं, परीक्षा आली, तुला कळत नाही का अभ्यासाचं. आणि बोर्डाने आता असं केलेलं आहे की जवळजवळ प्रत्येक पेपरच्या मध्ये 1-2 दिवसाचा गॅप दिलेला, त्याची परिस्थिती कशी आहे त्यानुसार गॅप दिलेला. तो गॅप जो आहे तो सुद्धा व्यवस्थितपणाने त्याचा वापर केला पाहिजे. आता आपण नियोजन काय करतो, वेळापत्रक समोर ठेवतो, त्यावेळेस इतका वेळ पेपरमध्ये आहे, आणि त्यावेळेस जर समजा आपल्याला दुर्दैवानं नाही वेळ मिळाला, मग काय होणार? मग त्याच्यापेक्षा आत्तापासूनच नियोजन व्यवस्थितपणाने केलं पाहिजे. आणि बेस्ट 5 वगैरे आता जे निघालेलं आहे, तुम्ही निवड पर्सेंटेजसाठी नका अभ्यास करू. समजा तू काय केलेलं आहे, तुला सायन्सला जायचं, तू समाजशास्त्र 6वा विषय ठेवला, बरोबर आहे, 6वा विषय ठेवला, आणि तुला पुढं असं ठरलं की तुला MPSC ला UPSC ला, मग पुढं
परत अभ्यास करायचा. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी अजिबात तसं मी तरी ह्या मताचा आहे की ते बेस्ट 5 वगैरे विद्यार्थ्यांनी. आणि पहिलं कुठं होतं, पहिलं तसं नव्हतंच ना. म्हणजे आता त्याने ते गृहीतच धरलं नाही पाहिजे. नाही धरावं, नाही पुढे कशाचा काय उपयोग होईल ते सांगता नाही, वेळ कशी येईल ते सांगता नाही असं. आणि जे सर आता विद्यार्थी 10वी नंतर 11वी 12वीला प्रवेश करतात, कॉलेजचा अभ्यास, एंट्रन्स परीक्षेचा अभ्यास म्हणजे JEE म्हणा, नीट म्हणा सर, हे सगळे जे असे मोठ्या लेवलच्या परीक्षा या देण्यासाठी सर त्यांनी वेळ कसा काढला पाहिजे, काय नियंत्रण ठेवलं पाहिजे? कारण मुळात बरं का, आपली आवड आणि आपली क्षमता सगळं ज्याची त्याला माहित असते, आपला कल कुठला आहे. केवळ एक मुलगा इंजिनिअरिंगला गेलाय, दुसऱ्याही पालकाला त्याचा मुलगा इंजिनियर होतो माझा का नाही, हे भरपूर आहे सर आपले. हे असं नाही. आज आपण एवढी बेकारी पाहतोय. बेकारी क्वांटिटी भरपूर आहे पण क्वालिटी नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, तुम्ही तुमचा ठसा निर्माण करा, निश्चितपणानं तुम्हाला बेकारीचा दिवस एकही येणार नाही. अहो, ज्याला नीटची सीटची याची JEE परीक्षा द्यायची, त्यानं पहिल्यापासून 10वी पास झालं, 11वी प्रवेश घेतला की तेव्हापासून त्याचं नियोजन असलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच जणांचं असं होतं की 10वी पर्यंत अभ्यास केला, 11वी म्हणजे रेस्ट इयर, 12वीला बघूया. नाही, नुसतं 12वीला होणार. तुम्ही 11वी पासून मी 12वीला आहे असं गृहीत धरून जर तुम्ही 11वी पासून जर केलं तर त्या मुलावर ती वेळ येणार नाही, नक्कीच येणार नाही. त्यानं पहिल्यापासून ठरलं पाहिजे मी आज 12वीलाच आहे आणि माझा 12वीचाच वर्ग 2 वर्षाचा आहे असं समजून जर गेला तर मग नाही, मग त्याला अपयश कधी येणार नाही, येणार नक्कीच येणार नाही. आणि मग नीटसाठी वगैरे रिपीट वगैरे नाही येणार. आणि शिक्षण व्यवस्थेबद्दल जर बोललो आपण सर, तुमच्या काळीची शिक्षण व्यवस्था आणि आत्ताची, हे आत्ता 20 मार्क शाळेचे इंटरनल मार्क्स किंवा तुमचे प्रॅक्टिकल्स म्हणा, याच्यावर जे आता आधी तुम्ही आय थिंक 100 मार्काचे पेपर लिहिलेत, आधी तर 150 मार्काचे पेपर होते गणिताचे, विज्ञानाचे, आता ते पेपर सर फार 40-40वर आलेत. मग ही जी शिक्षण व्यवस्था बदलली, याने विद्यार्थ्याचा फायदा झाला की नाही झाला? नाही, फायदा तुम्हाला सांगू का, की ज्यांनी हे म्हणजे निर्माण केलेलं आहे, हा पॅटर्न अहो, त्यांनी वेगवेगळे जी कौशल्य आहेत ती कौशल्य त्या मुलांनी किती आत्मसात केलीत त्याच्यावर आधारित आहे तो. जर निवड त्या पद्धतीनं, म्हणजे जेव्हा हा पॅटर्न आला, तो पॅटर्न तयार होताना जे समोर उद्देश ठेवून केलेलं आहे त्या पद्धतीनं जर केलं तर निश्चितपणानं आताची परीक्षा पद्धती खूप चांगली आहे. परफेक्ट. हो, पण त्या पद्धतीनं आता दुर्दैवानं म्हणू नये, ते प्रत्येक ठिकाणी राबवलं त्या पद्धतीने जातच असं नाहीये. आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली, 20 तर शाळेचे मार्क्स आहेत, 20 पैकी 20च आहेत. त्यामुळं मुलं अलीकडे आळशी पण बनायला लागलेत ना. मग आता काय त्यांना माहित आहे, त्यांना कंडोनेशनचे मार्क्स माहित आहे, सवलतीचे गुण माहित आहेत, मग कोणत्या विषयात किती पैकी किती मिळाले पाहिजे एवढं झालं. ज्यांना फक्त पासिंगचा मेळ घालायचा आहे, त्यामुळे आता बऱ्याचशा शाळा 100% सहजही येतात ना, असा प्रकार आहे. पण खरंच ह्या कसोट्या ज्या आहेत ना, ह्या कसोट्या शाळेनं पहिल्यांदा राबवल्याही पाहिजेत आणि त्या कसोट्यानुसारच मार्क्स जर दिले तर खरंच चांगलं आणि नियोजन होईल ना, त्याच पद्धतीनं होईल. जेव्हा हे 20 गुण वगैरे नव्हतं ना, तोंडी परीक्षा वगैरे नव्हती ना, मग त्यावेळेस मुलांना जेवढे मार्क्स मिळायचे ना, असेच मार्क्स आता सुद्धा मिळतील जर त्या पद्धतीनं परीक्षण झालं तर. असं आहे. म्हणजे ही आपली जी पद्धत आहे आताची ती खूप चांगली आहे. वेगवेगळे कौशल्य आहेत, म्हणजे त्यांचं जे काय फक्त पुस्तक असं नाहीये ना, म्हणजे त्यांना मुलाखती देता आल्या पाहिजेत वगैरे. म्हणजे ज्यांनी ह्या कसोट्या तयार केल्या ते खरंच विचार करूनच केलेला आहे तो, अशाच नाही आज काढले उद्या निघाली नाही. आणि सर आता हे जे आपलं काही महाराष्ट्रातला आपला भाग आहे, खरंच तो म्हणजे पूर्ण ग्रामीण आहे सर. नाही म्हटलं तर शाळेत 15-16 विद्यार्थी, फक्त 2-3 शिक्षक. आता त्या शाळेमध्ये प्रत्येक गोष्ट देणं पॉसिबल पण होत नाही, कारण क्षेत्र ते थोडंसं जंगलामधलं असतं किंवा थोडंसं फुल ग्रामीण, म्हणजे पूर्ण गोष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही. त्या शेतकऱ्यांसाठी नक्की काय मेसेज राहील तुमचा, की कसे त्यांचे विद्यार्थी तयार झाले पाहिजे आणि त्यांनी कसे करून घेतले पाहिजे? आता त्यांनी बरं का, त्यांची बिचाऱ्यांची परिस्थिती कशी आहे की त्यांना मुळात आपल्या पाल्यांना वेळ देण्यासाठी वेळ नसतो. म्हणजे त्यांची उपजीविका भागवणं, त्यांचा खर्च भागवणं हे याच्यातच असतं. पण
मी असं म्हणेन की तिथं सेवा देणारे जे आहेत, शिक्षक मंडळी जे आहेत, त्यांनी जर खरंच त्यांची परिस्थिती लक्षात घेतात, जर अगदी तन मन धन नाही मी म्हणणार, पण हे अर्पून जर व्यवस्थित जर केलं ना, धनाची गरज नाही हो. पण आपण मागाशी जसा विषय निघाला नाही तेव्हा आपल्याला जेवढा मोबदला मिळतोय त्या प्रमाणात आपण किती देतोय, ही सतसत विवेक बुद्धी जर जागृत ठेवून जर व्यवस्थित केलं ना तर निश्चितपणानं होऊन जाईल आणि व्हावं खरंच व्हावं. आणि सर ह्या शिक्षकांना जो पगार येतोय सरकारकडून किंवा म्हणजे जी संस्थेकडून किंवा सरकारकडून, तर सरकारचा नक्की म्हणजे जो पगार देतात ते त्याच्यात त्यांचं घर चालून इतर गोष्टी त्यांच्या सेव्हिंग्स म्हणा, त्यांच्या मुलांचे खर्च म्हणा, शिक्षण म्हणा, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतात का? पार पडतात ना व्यवस्थित. हो, नियोजन जर व्यवस्थित असेल ना सगळं अगदी खूप छान परिस्थिती आजची सिच्युएशन. शिक्षकी नोकरी खूप सध्या म्हणजे परिस्थिती खूप छान आहे. म्हणजे ते त्याचं नियोजन व्यवस्थित झालं, ज्याला नियोजन करता आलं त्याच्यासाठी नोकरी खास आहे ना. बरोबर. पण एवढंच आहे किंवा त्या प्रमाणात आपण दिलं गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर जास्त येईल या भावनेने करत असाल तर मग त्याचा काय फायदा नाही होणार. आणि जे आज युवा म्हणजे काही युवा आज त्या टीचर लाईनमध्ये किंवा शिक्षक होण्याची जी म्हणजे तयारी करतात किंवा होतात ते बाबा कलेनुसार म्हणा त्यांच्या किंवा त्यांच्याकडून होऊन जाते, त्या विद्यार्थ्यांनी नक्की कसं त्याला सामोरं झालं पाहिजे. कारण आज सर बघितलं ना सर, 12वीचे विद्यार्थी म्हणा, ग्रॅज्युएटेड विद्यार्थी म्हणा, की जे पुढे शिक्षण घेतात ते तरी सुद्धा त्यांच्या फ्री टाईममध्ये कुठे क्लास घेणे म्हणा किंवा काही 2-4 विद्यार्थ्यांना घरी बोलून शिकवणं म्हणा, यांच्यासाठी काय संदेश राहील सर? नाही, यांच्यासाठी संदेश आहे, नाही असं नाहीये, ते करतात व्यवस्थित करतात, नाही असं नाहीये. पण त्याच्यासाठी आता मला कोणाला नाव ठेवायचं नाही, पण त्याच्यासाठी जे काही कोर्स आहे आपण ज्याला BEdचा DEdचा, मी सुद्धा अनट्रेन असताना 1 वर्ष जॉब केलेला आहे हायस्कूल. मी अनट्रेन असताना माझी जी शिकवायची पद्धत होती ती ट्रेन झाल्यानंतर माझी जी मला स्वतःला आलेले अनुभव आहेत ना ते होतं. अर्थात जरी नाही झालं तरी अनुभव न होतं नाही असं नाहीये, अगदी पहिल्यांदाच ते होईल असं नाही. कारण शेवटी टीचिंग इज अन आर्ट, शिकवणं ही कला आहे. तुम्ही किती हुशार आहात त्यापेक्षा तुम्ही तिथपर्यंत किती पोहोचता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही किती देऊ शकता, किती देऊ शकता. आणि असं म्हटलं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षक किती हुशार आहे हे महत्वाचं नाही, ते आहे तुमच्यापर्यंत किती पोहोचतंय हे महत्वाचं आहे. नाही ते बरोबर आहे सर. आणि जर ते असं म्हटलं गेलं की विद्यार्थ्यांना साधारणपणे हा प्रश्न नक्की विचारतो शिक्षकांना की सर मॅडम आम्ही किती तास अभ्यास केला पाहिजे. मला आयुष्यात मला स्वतः वैयक्तिक प्रश्न आहे की वेळ बरोबर यश हे नक्की आहे की नाहीये, याच्यावर नक्की काय संकल्पना मांडाल? नाही, वेळ आता मी मगाशीच बोललेलं आहे की तुम्ही जर समजा पहिल्यापासून अभ्यासाचं जर नियोजन केलेलं असेल तर त्याला खूप तासिका अभ्यासाला दिल्या पाहिजेत असं नाहीये. एक साधारणपणे 2 तास 3 तास एवढा जरी घड्याळ, पण मनातून अरे तुम्ही किती वेळ देता त्यापेक्षा जो तुम्ही निर्धारित केलेला वेळ आहे ते तुम्ही कसा व्यतीत करता याच्यावर बरंच अवलंबून आहे ना. तो वेळ कसा घालवता आणि मग तुम्ही किती मनातून करताय हे महत्त्वाचं आहे. म्हणजे किती मी 10 तास अभ्यास करतोय किंवा 8 तास करतोय याचा काही फरक नाही पडत. आणि मी ह्या मताचा आहे, मी विद्यार्थी दशेतही पाहिले, शिक्षकी पेशातही पाहतो की ज्यानं त्यानं स्वतःची वेळ ठरवून घ्यावी. दुसऱ्यांनी सांगितलं की इतका तास असं इतक्या तास तसं नाही, हे तुम्हाला माहिती आहे की तुला वेळ कोणता उपलब्ध होणार आहे. मला माहित नाही का तुमच्या घरी तुम्हाला वेळ कधी मिळणार हे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरी तुम्हाला कधी वेळ मिळू शकतो. हे विद्यार्थ्यांनी ज्यांना त्यांना आपापल्या पद्धतीने टाइम टेबल बनवला आणि पालकांनी लक्ष ठेवावं. पालकांनी पूर्ण शाळेवर अवलंबून राहू नये. साधारणपणे संध्याकाळी नाही ना दिवसभर तुमची भेट होत, संध्याकाळी एकत्र जेवायला बसलात आणि जेवायला बसल्या बसल्या एवढं जरी पाल्याला विचारलं, मुलाला अरे आज काय शाळेत झालं, किती तास झाले, आज काय शिकवलं, किती परीक्षा झाली, कोणत्या विषयाचे मार्क्स मिळाले, किती मार्क मिळाले तुला, हे असं जरी केलं आज काय प्रश्न विचारले, आज शाळेत नक्की काय घडलं का, काही काय घडलं, हे अशा पद्धतीने 5-10 मिनिट जेवता जेवता जरी विचारलं ना तरीही मुलांना थोडस आपल्या घरी सुद्धा विचारणं होते आहे. आणि पालकांनी शाळेमध्ये अधूनमधून शाळेतून नाही जरी बोलवलं ना
एक सहज बाल्य तिथं शिकत म्हणलं जायला काय हरकत नाही. आणि मग अशानं काय होतं की मुलांना वाटतं की अरे आपल्या पालकांचं लक्ष आहे, आपल्या शिक्षकांकडं आपल्याविषयी नक्कीच हे काय करत असणार आहेत, चौकशी करत असणार. म्हणजे मुलं घरी जर चुकत असतील तरी त्याच्या डोक्यात असतं की घरी जी चूक झाली बरोबर, किंवा शाळेत काही चूक झाली तर शिक्षक आपल्या पालकांपर्यंत. म्हणून पालकांनी सुद्धा ठराविक वेळेत गेलं पाहिजे, अप्रोच मध्ये राहिलं पाहिजे, शिक्षकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नक्कीच नक्कीच राहिलं पाहिजे. आणि सर दुसरी गोष्ट की आता ही जी मुलं आहे, हे आता बरेच मुलं अशी आहेत आपल्या विद्यार्थी की ते रात्रीचा अभ्यास करणं, कोणाला वाटतं की रात्रीचा अभ्यास करावा, त्यांचे आईवडील म्हणतात सकाळी उठून अभ्यास करावा. जो बोलतात ना सकाळचा पहाटेचा काळ असतो तो, कोण अंधारात रात्री घर झोपलेलं असते, हे कुठेतरी बल्ब लावून अभ्यास करतात. तर माझा प्रश्न आहे की सर नक्की कोणती वेळ उचित आहे, रात्रीची, सकाळची, का ती विद्यार्थ्यावर आहे की त्यांनी त्याचा अभ्यास नक्की कोणत्या वेळेत होतो? नाही, तो त्याच्यावर आहे. मला अनुभव आहे की बऱ्याचदा परिस्थिती अशी असते की अभ्यासाला बसतात संध्याकाळी, मुलगा बरंच काही नियोजन करतो, मी आज एवढा अभ्यास करणार आहे, तेवढा अभ्यास करणार आहे, कधी जेवायच्या अगोदर. मग जेवायला बसलं ना, निम्म जेवण झालं की मग नाही आज काय करू, आता थोडस जेवल्यावर थोडासा अभ्यास करू, पहाटे उठू. मग जेवायचं पूर्ण झालं ना, मग म्हणतो नाही आता आपण झोपी जाऊ, लवकर उठू. हे अशानं अभ्यास होतो. पहाटे जरी उठवलं, आईनेच उठवायचा जरी प्रयत्न केला ते थांब जरा 5 मिनिट म्हणतात सकाळचा वेळ निघून जातो. आता पहिल्यासारखं नाही, पहाटे उठा आणि मग निवांत अभ्यास करा. ही त्या वेळेची परिस्थिती वेगळी आहे, आजची परिस्थिती वेगळी आहे. काळानुसार हा बदल होतो आणि तो स्वीकारला पाहिजे. जुन्या माणसाने सुद्धा असं लादू नये की तो अमक्याच वेळेस अभ्यास केला पाहिजे. एवढं मात्र नक्की की जेव्हा घरात गोंगाट असतो वगैरे, मुलाला जे लिखाण वगैरे आहे ते त्यावेळेस त्यानं पूर्ण करावं. ज्यावेळेस थोडस एकांत आहे काढला पाहिजे. आणि आता परिस्थिती अशी आहे की आता सगळी एका घरात नाहीयेत, ज्याच्या रूम वेगळे आहेत. मुलांनी जर ठरवलं तर तो पहाटे जे त्याला जो एकांत मिळायचा तो त्याला आता रात्री 8-9 वाजता सुद्धा मिळतो ना तिथं. मग हट्ट कशासाठी पाहिजे पहाटे, त्यानं आपापलं स्वतःच नियोजन पालकांनी, परिस्थिती बदलली आता, पालकांनी पण त्याला सपोर्ट केला पाहिजे. आणि सर आता हे जे पेपर लिहायच्या आधी, म्हणजे फॉर एक्झाम्पल आधी पेपर लिहायच्या आधी काही मुलं रिव्हिजन करतात, काही मुलं बोलतात जे आधी झाले ते ठीक आहे त्याच्यावर पेपर लिहू. मग हे नक्की म्हणजे पेपर लिहायच्या आधीचे जे 30 मिनिटं म्हणा, तुमचा 1 तास म्हणा किंवा ते 2 तास म्हणा, रिव्हिजन पेपर लिहायच्या आधी केली पाहिजे बोर्डाची, की जे केले तेच व्यवस्थित रिवाईज डोक्यात चालू ठेवलं पाहिजे? नाही, आता जे आपण वाचलेलं आहे त्याच आपल्याला व्यवस्थित कन्सेप्ट एकदा जोडून ठेवणं, त्याच्यावर मनन करणं, चिंतन करणं. हो, 2 मुलं एकत्र आले, अरे ते याच्याविषयी मला थोडं सांग बरं, माझ्या काही लक्षात राहत नाही. हे असं तुम्ही नाही वाचावं त्यावेळेस, म्हणजे ते पुस्तक घेऊन बसणं नाही करावं, अगदी फ्रेश राहावं. पण एवढंच आहे की त्यावेळेस त्याच्यावर चिंतन मनन झालं, त्यावेळेस गोंधळ वगैरे हा ही म्हणजे धिंगाणा आणि दुसऱ्या विचारांचं पण ते झालं. आणि सर आता मी म्हणजे सगळ्या पालकांचं म्हणणं आहे की आता जे लिखाणकाम येते तर ते काय होतं, आता शाळेने जर लिखाणकाम दिलं हे विद्यार्थ्यांच्या चांगल्यासाठी दिलेलं असतं, पेपर सोडवणे म्हणा, मागच्या वर्षीचे पेपर सोडवणे म्हणा, तर ही मुलं काय करतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इतर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फोटो पाठवतात. म्हणजे आता समजा त्याचं झालंय, तुम्हाला पाठवून मी माझं लिहितो, माझं झालं असेल तर ते त्यांचा ग्रुप बनतो, त्याचे फोटो येतात, हे ज्यांनी एकाने लिहिलेलं असते तेच सगळे लिहितात, उतरवतात. याच्यावर नक्की पालकांनी नियंत्रण कसं आणलं पाहिजे सर? नाही, ते समोर ठेवून आपण लिहिलं पाहिजे, घरीच लिहिलं गेलं पाहिजे. पालकांनी आपलं आई स्वयंपाक करत असेल ना, हा लिहितोय का काय एवढं मात्र पाहावं ना. मोठी बहीण असेल, भाऊ असेल, त्यांनी पाहिलं पाहिजे, वडिलांनी जात आहे, आजी आजोबांना पाहिलं पाहिजे. म्हणजे काय त्याच्यावर पूर्णपणे वाच ठेवला पाहिजे असं नाही. पण हा नेमकं काय करतोय बघ, शाळेमधून जे लिखाण दिलं जातं हे हाताखालून जाण्यासाठीच आहे. बरोबर आहे, त्याचा फायदा मुलांनाच आहे. लिहिण्याचा सराव असला पाहिजे. अहो लेखी परीक्षा सुरू होते आणि महिनाभर अगोदर जर तुम्हाला फक्त वाचनच असेल, लिखाण नसेल, तुम्ही भाषा विषयाचे किंवा ज्या विषयात जास्त लिखाण आहे पहा तुम्हाला म्हणजे स्पीड मिळतोय का. मग तिथं स्पीड आणि ॲक्युरेसी दोन्ही. मग शिवाय हस्ताक्षरही व्यवस्थित आलं पाहिजे. म्हणून काय झालं पाहिजे की लिखाणाचा सराव हा राहिलाच पाहिजे. हे निबंध लेखन असेल, गृहपाठ लेखन असेल, स्वाध्याय असतील, काय असेल,
हे लिखाण हे उगीच मुलांना कामाला लावावं असं नाही, आणि तसे आणि नसावा तो उद्देश. आणि युपीएससी एमपीएससी मध्ये पण लिखाण सर योग्य वेळेत जाणं गरजेचं हो, तिथे निबंध लिहायचे. बरोबर आहे ना, बरोबर आहे. युपीएससी ची मेन्स लिखाणाचा सरावच असला पाहिजे. मेन्सला सुद्धा निबंध लिहायचे सर तिकडे. बरोबर आहे. आणि सर आता हे जे मुलांचं ते डोक्यात असतं पेपर सोडवणे म्हणा, पेपरच्या आधी म्हणजे मेन पेपर जे येतात आपले त्याच्या आधी सराव पेपर्स म्हणा, शाळेचे सराव पहिल्या चाचणीपासून जे पेपर झाले त्याचा सराव म्हणा, म्हणजे या मुलांनी केला पाहिजे की फार शेवटच्या टोकापर्यंत नुसता तो अभ्यासच केला पाहिजे? नाही, सराव सुद्धा महत्वाचा आहे, पण सराव करताना तो प्रामाणिकपणाने करावा. ओके, बरोबर. पहिली गोष्ट चिटिंग नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी वेळ लावून ना, वेळ आपल्याला तेवढ्या वेळेत तेवढं किती वेळ. आणि दुसरी गोष्ट, जो पेपर आपण या पद्धतीने सोडवलेला आहे तो चेक सुद्धा झाला पाहिजे. म्हणजे आपली आताच्या परिस्थितीनुसार, आताच्या अभ्यासानुसार आपली अभ्यासाची परिस्थिती कशी आहे, प्रोग्रेस कशी आहे हे कळतं ना त्याच्यावर. नुसतंच पेपर सोडवायचा हे नाही, म्हणजे मागच्या चुका पण लक्षात ठेवून पुढचा पेपर सोडवायचा. मागे आपण कुठे कमी पडलो हे कळणं, त्या दुरुस्ती होऊन जर आपण करणार असेल तर त्या करण्यात उपयोग आहे, नाही तर नाही उपयोग त्याचा. आणि ते केल्याशिवाय कळणार नाही की आपण चुकतो कुठे. हो, बरोबर आहे. आणि सर पालकांचं आता हे म्हणजे पालकांचं आता काम वाढलंय. आधी कसं शेतकाम होतं, आता काही पालक कुठे बाहेर असतात, काही वडील आज घराच्या कामानिमित्त किंवा व्यवसायाच्या कामानिमित्त बाहेर असतात, तर घरी आज पुरेसं लक्ष त्या मुलांवर पडत नाही किंवा राहत नाही. आता काळ बदलत चाललाय थोडक्यात. त्या मुलाने किंवा त्या मुलीने आपल्या आयुष्यात जर आपल्याला यश संपादित करायचंय किंवा नावलौकिक व्हायचंय, त्यांनी काय नक्की सिद्धांत ठेवला पाहिजे आयुष्याचा? नाही, सिद्धांत असा ठेवला पाहिजे की त्यांना मुळात त्यांच्याकडे एवढी मॅच्युरिटी नसते की याचे जे काही फायदे तोटे आहेत या अभ्यास केल्याचे नाही केल्याचे हे त्यांना व्यवस्थितपणे समजून सांगितलं पाहिजे. पालकांनी सांगितलं पाहिजे, शिक्षकांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे त्यांचे जे वडीलधारे असतील त्यांनी पटवून द्यावेत. मारून आणून किंवा धाक दाखवून असं नाहीये. असं आई वडिलांनी सुद्धा समजून ती गोष्ट सांगितली. हो, तुम्ही शिकवू नका हो, पण निदान या गोष्टी त्यांना सांगा, थोडस वाच ठेवा. असं आहे ना. आणि सर आज ज्ञान आणि संस्कार, तुमचा काळ जर बघितला हा संस्कारांनी भरलेला आणि ज्ञानाने संपादित झालेला आहे. आज ते चित्र जरा समाजामध्ये थोडं वेगळं दिसतं. आज या संस्काराचं जे पारडे म्हणजे आईचे, वडिलांचे, संपूर्ण नातेवाईकांचे, आजी आजोबांचे संस्कारांचं जे पारडे ते आज कुठेतरी कमी जाणवतं आणि ज्ञानाचा प्रकोप जो आहे तो आज वाढला आहे. तुमच्या काळाचं जर मी कंपॅरिझन केलं तर या संस्कार आणि ज्ञानांवर हे नक्की बॅलन्स कसं ठेवायचं सर? आज संस्कार तितकेच महत्वाचे, ज्ञान आहे इतकेच. आता संस्कार मिळण्याची ठिकाणं खूप आहेत. शाळा आहे, घर आहे, समाज आहे, मित्रमंडळी आहे. आपलं पाल्य कोणाच्या संपर्कामध्ये आहे हे सुद्धा थोडस पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे त्याचा ग्रुप, हो, निश्चितपणाने हा ग्रुप कसा आहे, बैठक कुठे, अहो सहज तो मनानं केस कशा पद्धतीनं कापतोय, त्याची वेशभूषा कशी आहे, हातात काही दोऱ्या गंडे बांधतोय गळ्यात वगैरे, याच्यावरून सुद्धा लक्षात येतं की आपल्या बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना, ते लक्षात येतं ना लगेच. या पद्धतीने थोडस लक्षात. सगळ्यात महत्वाचं, आपलं पाल्य ज्या ग्रुपमध्ये राहतो तो ग्रुप कसा आहे, त्याची बैठक कशी, लक्षात असलं पाहिजे. केसांचं हेअरकट आणि हे निरीक्षण असलं पाहिजे. हे आई वडिलांनी फार केलं पाहिजे. आता थोडस आजी आजोबा चुलते काके पहिल्यासारखी एकत्र ग्रुप नाहीये. पण हे पालकांच्या आता खरं तर जबाबदारी आहे आणि त्यांना वेळ मिळत नाहीये, असा प्रकार होतो. त्याच्यामुळे हे असं होते. मग थोडासा हातभार शिक्षकांनी, आता शिक्षक त्यांच्या परीने करतच असतात, नाही असं नाही, पण हे घ्यायला पालकांनी थोडस त्यांना काय करावं, सपोर्ट वेळ द्यावा आणि सपोर्ट करावा. म्हणजे संस्कार अतिशय खूप अतिशय महत्वाचे आहे. खूप हुशार आहे, खूप मार्क मिळवतोय, चांगला आहे, आणि वर्तनच जर चांगलं नसेल काय होतं, त्या ज्ञानाचा काय फायदा? नाही ना, नाही. दोघांचा मेळ बसला पाहिजे ना कुठं. आणि सर या मोबाईलचा जो वापर आहे, ओके, आता म्हणजे आज जर आपलं युग बघितलं, हे खरं आहे की युग बघितलं तर आता इथे मुलांचं मुलींचं या मोबाईलमुळे भरपूर काही वेगळं आयुष्य चालतं, ज्याच्यामुळे त्यांच्या ज्ञानाकडे म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात फार कमी झाले लक्ष आणि बाकीच्या इतर क्षेत्रांमध्ये ते लक्ष वाढले. मग नक्की इथे चूक त्यांच्या पालकांची म्हणायची, शिक्षकांची म्हणायची, का त्या स्वतः त्या विद्यार्थ्यांची, त्या मुलांची किंवा त्या मुलींची म्हणायची? तसं पाहिलं ना तर याला सगळेच थोडे थोडे कारणीभूत आहेत. पालक आहे. पालक ही गोष्ट पहिली की
त्यांनी ते नाही त्यांना म्हणजे हे करून द्यावं. त्यांना पाहायचंय ना, तू संध्याकाळी पाहा, माझ्या समोर पण ना, तुला काय तुला दिवसाभरात काय अडचणी आल्या ना, रात्रीच्या आमच्या समोर तरी नोट डाऊन करत त्या बघून घे ना. हा नियम फॉलो केला पाहिजे. हो, आईजवळ मोबाईल आहे, वडिलांकडे, पण बऱ्याचदा असे होते की आईचा मोबाईल कधी पळवला जातो ते आईलाच माहित नसतो. असाही प्रकार आहे ना. म्हणून पालकांचा त्या मोबाईलवर वाच असला पाहिजे. मुलांनी जरूर वापरा, पण तुम्हाला दिवसाभरात किंवा त्या अभ्यासक्रमामध्ये ज्या काय अडचणी येणार आहे तेवढ्या पाहण्यासाठी तुम्ही जरूरपणानं वापरा. पण असं तासन तास जर त्याच्यावर असेल तर नाही उपयोग. अहो, निद्रानाश झालाय पोरांचा अलीकडं, एवढा अभ्यासही नाही, झोपही नाही, असा प्रकार होतो. रात्रभर काय करायचं, रात्रभर पाहायचं, दिवसभर आ करीत वर्गामध्ये बसायचं, जांभळी देत बसायची किंवा डुकल्या खायच्या वर्गामध्ये. उपयोगाचं नाहीये ना. पालकांचं लक्ष असलं पाहिजे आणि त्याचे काय म्हणजे तोटे आहेत हे पण सांगितले पाहिजे. नाही, आपल्याकडे हल्ली मुलींचं प्रमाण वाढलंय किंवा मुलांचं या प्रमाणात हे फार प्रमाण वाढलंय. हे खास करून मोबाईलमुळे वाढलं. मोबाईलमुळे. आणि हे लॉकडाऊन पासून आपल्याकडे इतर हा भाग झाला. अरे, मी तर मुलांना सांगत असतो, तुझ्या आई वडिलांजवळ शिकतोय, तुला कोणाला फोन करायची काय गरज आहे. मग मुलं खोटं बोलतात, मला अभ्यास विचारायचा, तुला अभ्यास विचारायचा, शाळेत काय गेला होता, तुला माहित नाही का अभ्यास काय दिलेला. म्हणजे अशा पद्धतीनं पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे. आणि आता जर विद्यार्थ्यांचं म्हणजे जर विद्यार्थ्यांची बाजू आपण पकडली, मुलांची आणि मुलींची बाजू पकडली, हे सोशल मीडियाचा वापर करूया, त्यांना कळलं की त्यांच्याकडून चुका होतात, ते इतर वेळ वाया घालवतात, पण त्यांना ते आता अक्षरशः थांबवता नाही, कारण त्याची लत लागते, काय होतं ना, ऍडिक्टेड होतो. बरोबर. मग सर, त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल की कशी थांबवायची, त्यांनी कसं कमी करायचं ते? त्याला पालकांनी लक्ष घातल्याशिवाय नाही होऊ शकत. आणि जर त्यांना मनापासून करायची असेल तर मग ती कशी थांबणार? कुणाला? मुलांनाच. नाही, आता ज्यांना मनातूनच ठरवलेलं आहे त्याला हे बघा, एखाद्याला चोरी करायची ठरलं तर त्याने मनातून तो कशा पद्धतीने ते करणारच. पण मुलांना पहिल्यांदा हे म्हणजे सांगितलं पाहिजे, पटवून देणं हेच महत्वाचं आहे त्याच्यावर, की तू नाही, हे नाहीच करायचं, गरज आहे, नाही तर नाही. आई वडील हे त्या मुलांचे चांगले मित्रमैत्रीण होऊन त्यांनी नातं जगलं पाहिजे, विश्वास आहे. आई वडील म्हणून जगलं पाहिजे. नाही, एक आता त्या पद्धतीनं तो रोल बदलला पाहिजे, फ्रेंड म्हणूनही जगलं पाहिजे ना, रिलेशन ठेवलं. म्हणजे त्या वडिलांनी त्या मुलाच्या हात घालून सुद्धा विचारलं पाहिजे शाळेत काय चाललंय, आणि आईनं सुद्धा. आणि घरामध्ये तर मुलापेक्षा आईचं लक्ष जास्त असतं, कारण मुलं वडिलांपेक्षा आईच्या कॉन्टॅक्ट मध्ये जास्त काळ असतात. नाही, त्या छोट्या घरचा आई पुरवते ना, 10 रुपये पाहिजे, 100 रुपये पाहिजे. शाळेची फी म्हटलं तर मुलांकडनं घडणाऱ्या ज्या चुका आहेत त्या आईनं म्हणजे सावरून घेऊ नये. काही आम्हाला असे अनुभव आलेले की आई, आम्ही काही तक्रारी असल्या पालक बोलवलं ना, आई येते पहिल्यांदा, आणि आई आल्यावर सांगते त्याच्या वडिलांना सांगू नका, त्याचे वडील लई कडक आहेत. त्याचे वडील जर कडक आहेत तर मग तुम्ही कशाला पोचारा फिरवता ना, तुम्ही स्वतः हे करा ना. असा तुमचाच मुलगा चांगला बनणार आहे. हो, म्हणजे असंही नाही करावं. बरोबर. चालेल सर, खूप खूप मनापासून धन्यवाद. म्हणजे आज बोलतात ना, जो तुमचं बालपण ते आज आमचं बालपण करून आज आमचं भविष्य बघितलं आणि भविष्यात कसं जगायचं हे कळलं. पण ह्या संपूर्ण मुलाखतीचा माझा एक फार शेवटचा सोपा प्रश्न राहील सर. आज आई वडील, त्यांची मुलं, या दोघांचं नातं कसं असलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, आई वडिलांनी त्यांच्या मित्रासारखं, मैत्रिणीसारखं कसं राहावं, घरातलं वातावरण कसं ठेवावं, आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी कसं प्रोत्साहन द्यावं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या नजरेत त्यांचे आई वडील हे त्यांच्या गुरु समान कसे राहिले पाहिजे, याच्यावर हा शेवटचा प्रश्न मी नक्की विचारेल. एवढंच आहे की बरोबर आहे, आणि तसं अवघडही आहे की मुळात जशी जशी मुलं मोठी मोठी होत जातील ना, तसं तसं मैत्रीचं वातावरण राहिलं पाहिजे. पण एक आहे, एक मोठा मित्र असा आहे, एक गुरु म्हणून आहे. आई वडिलांचं असं स्थान असलं पाहिजे की म्हणजे गुरु सारखंच असलं पाहिजे. आणि शाळेत सुद्धा शिक्षक तर आहेच, त्यांनी सुद्धा एक केवळ फक्त पुस्तकी ज्ञान द्यावं असं नाही. आजच्या समाजाला खरं म्हणजे तरुण पिढी कशी हँडल करायची, यांना चांगल्या वळणं कशी लावायची, हा सगळ्यात मोठा असलेला प्रश्न आहे.
खूप मोठं हे म्हणजे सगळ्यांसमोर टार्गेट आहे. म्हणजे ते अचीव करणं शिक्षकांना बरोबर आहे. आणि एवढं आहे की त्यांना याच्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना विश्वासात घेऊन आणि गोडीत महत्व पटवून देऊन हेच महत्वाचं आहे. आणि जर समजा दुर्दैवानं कुठं असं घडून आलेलं असेल की बाबा मोबाईल वापरल्यामुळं असं झालेलं आहे, हे बघ असं वापरलं नाही, हे असं होतं, आपल्याला ते परवडणार आहे का, हे अशा पद्धतीनं सांगणं. आता काही वेळेस मोबाईलचे स्फोट होऊनही काही घटना घडलेल्या आहेत. म्हणजे अशा सगळ्या प्रकारचे जे काय आहे हे सांगून त्यांना त्याच्यापासून परावृत्त कसं करता येईल हे बघावं. आणि सतत नुसताच आई वडिलांचा धाकही असता कामा नये. बऱ्याचदा मुलं काय होतात, चुकतात धाकेमुळे, पण चूक झाल्यावर पुन्हा सांगायचं सुद्धा धाडस त्यांच्या होत नाहीये आणि मग अजून मोठी चूक होते. म्हणून समजून घ्या. चूक झालेली असेल तर पहिल्यांदा त्याला समजून सांगा, चूक व्हायला म्हणजे सुधारायला संधी द्या आणि लक्ष ठेवून राहा, आपोआप होऊन जाईल. म्हणजे जर ठरवलं ना तर खूपच मोठा अवघड काम आहे असंही नाही. आपण कमी पडतोय वेळ द्यायला, एवढंच याच्यातून निष्कर्ष आहे. आपण कमी पडतो म्हणजे पालकांनी वेळ दिला पाहिजे पुरेसा. तुम्ही शिकवू नका, पण या बाबींकडे तुम्ही लक्ष. मी पालकांना नेहमी होतो की ही तुमची उद्याची पुंजी हीच आहे, ही तिजोरी आहे, तुम्हाला तिचं रक्षण करायचंय. बरोबर आहे सर, की पालकांची जमीन बंगला कुठे जाऊन सांगणार नाही मी ह्या मालकाचा आहे, पण त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी ही चार जागे जाऊन सांगणार. पाहुणे मंडळीत गेल्यावर मुलं मुली काय करतात हे विचारतात, तुला प्रॉपर्टी आहेत, किती बंगले आहेत हे नाही विचारत, बंगले गाड्या नाही विचारत. पालकांना लक्षात ठेवावं, मुलगा कुठे विचारत, तिजोरी आपली ती आहे, प्रॉपर्टी आपली ती आहे. बरोबर. म्हणजे खरंच बोलतात ना, संपत्ती जमा करण्यापेक्षा जी संपत्ती आपल्याकडे आहे तिला मोठं करणं गरजेचं आहे. चालेल सर, खूप खूप धन्यवाद. तुमचा खरंच अमूल्य वेळ घेतला. आणि पहिली गोष्ट म्हणजे की बऱ्याच काही गोष्टी तुम्ही क्लिअर केल्या ज्या खरंच आज प्रत्येक घरात गरजेच्या होत्या. आणि प्रत्येक घरामध्ये जेव्हा हा व्हिडिओ चालेल किंवा ही क्लिप चालेल तर ही आज नाही सर, याच्या पुढचे 50-100 वर्ष जोपर्यंत ही क्लिप यूट्यूबला राहील तोपर्यंत प्रत्येक घरात तुमच्यासारखा माणूस एक आदर्श म्हणून जगणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर की त्या पुढच्या पिढीला तुमच्यासारख्या आदर्श शिक्षकाचे जे आम्हाला लाभले आणि इतर काही घरातल्या लोकांना लाभले ते त्यांच्या पुढच्या पिढीला नक्की लाभतील. आणि हे तुमचे शब्द आज त्यांच्यापर्यंत पोहोचतील. काय हरकत नाही, आम्हालाही संधी मिळाली, तुम्ही उपलब्ध करून त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट अशी की आता हे जे काही विद्यार्थी आहेत, पालक आहेत, यांना सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन व्हावं, त्यांनी चांगले आपले मुलं घडवावी हीच या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. पालकांना आणि पाल्यांना दोघांनाही शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. तुम्हालाही धन्यवाद देतो. खरंच सर, धन्यवाद. थँक्यू.